विमान अपघातात दादा वाचले, दादा जिवंत आहेत, दादा परत येणार ह्या सगळ्या अफवा खोट्या ठरल्यात. कारण की विमान अपघाताविषयी एक धक्कादायक सत्य समोर आलं, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिला. आता ह्या बातम्या कधीच येणार नाही, कारण की विमान अपघाताचा एक असा नवीन व्हिडिओ समोर आलाय की ज्यांनी या अपघाताचा खरं चित्र पहिल्यांदाच दाखवलंय. आता जे लोकांना वाटत होतं दादा परत येतील, किंवा जी लोक प्रत्येक प्रचंड दुःख व्यक्त करत होते की दादा गेले आहे, त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आता राग दिसू लागलाय. कारण की सीआयडीच्या तपासात एक व्हिडिओ समोर आला, एक असा पुरावा सापडला ज्या पुराव्यातून ह्या प्रकरणाचा मास्टरमाइंड समोर आल्याचं बोललं जातंय. एक असं मोठं नाव समोर आलंय की ज्याचा विचारच कोणी केला नव्हता. ही बातमी येताच कार्यकर्त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबले आणि त्या जागी डोळ्यात रागाची आग दिसू लागली. कालपर्यंत बातम्यांमध्ये दादा परत येणार, दादा जिवंत आहेत, दादा उद्या, दादा परवा येणार अशा बातम्या दाखवून लोकांना भ्रमित केलं जात होतं. कारण की खरी बातमी लपवण्याचा त्यामागे उद्देश होता. आणि खरी बातमी आज उघड झाली, ही एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. सत्य कितीही लपवलं तरी ते बाहेर येत असतं. सीआयडीने एक असा अकल्पनीय तपास केला ज्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला होता. खरं तर ही बातमी येण्यामागे मुख्यमंत्र्यांचा मोठा हात आहे. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोटी कोटी आभार असे आपले कार्यकर्ते आभार व्यक्त करत आहेत. 28 जानेवारीला अपघात दिवशी अत्यंत गंभीर आणि शांत दिसत होते. त्यांच्यासोबत असणाऱ्या एका विश्वासू सहकार्याच्या सांगण्यानुसार दादांनी त्या दिवशी आपले सगळे प्रशासकीय कार्य वेळेत आटपले होते. त्यांनी आपल्या वाहनचालकाला बोलावून स्पष्ट आदेश दिले, उद्या पहाटे 5 वाजता आपल्याला आपल्या गाडीने जायचं आहे. गाडीची तपासणी पूर्ण करून ठेवा. दादांना रस्ते प्रवास आवडायचा आणि त्यानुसार ते रस्ते प्रवासाने निघणार होते. दादा विश्रांती करायला गेले तेवढ्यात त्यांना एक फोन आला. फोन कोणाचा होता हे समजलं नाही, पण फोनवर जवळपास 15 मिनिटे संवाद चालला. फोनवर चर्चा करता करता दादांच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत होते, असे सुरक्षारक्षकांनी सांगितलं गेलंय. चर्चेचा विषय एका फाईलविषयी होता आणि त्या फाईलमुळे त्यांना रात्री थांबावं लागलं. हीच माहिती रोहित पवार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत दिली आणि ती फाईल सापडली नाही. ती फाईल मंत्रालयात हरवली असं सांगण्यात आलं. आणि ती फाईल आली पहाटे, आणि फाईल पहाटे येणार असल्यामुळे दादांना तो जो प्रवास होता, रस्ते प्रवास, तो रद्द करून विमानात बसावं लागलं. तोपर्यंत विमान प्रवासाचं बुकिंगही आलं होतं. विमान गुजरातमधून आलं असा दावा देखील राऊत यांनी संसदेत केला होता. विमान विमानतळावर होतं त्याच वेळेस तिथे एक इंजिनियर रमेश म्हणून त्या ठिकाणी होता. तो रमेशही गायब झाला असाही दावा रोहित पवारांनी केलाय. मग तो गायब झालेला इंजिनियर त्याने विमानात काही छेडछाड केली नसेल ना, अशा दावा होत असतानाच त्या ठिकाणी रोहित पवारांनी विदर्भातला एक मोठा नेता असं नाव त्याच्या मागे घेतलं. तर प्रमोद हिंदूराव हे दादांचे